नमस्कार. आज आपण दिवाळी फराळ रेसिपीजमध्ये अगदी बाजारात मिळतात तशीच भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी बनवणार आहोत. आपली शंकरपाळी खुसखुशीत व्हावी यासाठी आपण मैद्यासोबत एक पदार्थ वापरणार आहोत. तसेच भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी काही ट्रिक्सही वापरलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शंकरपाळी बनवण्यासाठी मी या वाटीने 4 वाटी मैदा मोजून घेतलेला आहे. मैदा घेताना तो चाळून घ्यायचा. सगळं साहित्य जे आहे तर ते आपण याच वाटीने मोजून घेणार आहोत. तुम्ही कोणतीही वाटी यासाठी वापरू शकतात. आता आपण यामध्ये 1 वाटी इतका बारीक रवा घालून घेणार आहोत. 4 वाट्या मैदा आणि त्यासाठी आपण 1 वाटी इतका रवा वापरणार आहोत. आता यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत, ज्यामुळे आपला गोडाचा पदार्थ जो आहे तर त्याला आणखी चव येते. त्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला पाऊण वाटी इतकं तूप घ्यायचं आहे. तूप तुम्ही वनस्पती किंवा साजूक कोणतंही घेऊ शकतात. तूप घेताना ते वितळलेलं घ्यायचं, म्हणजे प्रमाण जे आहे तर ते चुकत नाही. आता हे घेतलेलं तूप आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं तूप जे आहे तर ते अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे तूप आपल्याला मैदा आणि रवामध्ये घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण जर पिठात तुपाचं मोहन घालून घेतलं तर ग्लुटेनचे धागे जे आहेत तर ते लहान होतात आणि त्यामुळे शंकरपाळे जे आहेत तर ते खमंग आणि खुसखुशीत होतात. मोहन घातल्यानंतर सुरुवातीला चमच्याने आणि मग नंतर आपल्याला हाताने व्यवस्थित हे सगळं मोहन जे आहे तर ते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने पिठाचा गोळा तयार व्हायला हवा, म्हणजे आपलं मोहन जे आहे तर ते अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. पिठामध्ये मोहन अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता दुसरीकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे. तुम्ही जर यासाठी पिठी साखरेचा वापर करणार असाल तर 3 ते 4 चमचे साखर थोडीशी एक्स्ट्रा घ्या. त्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी दूध घालून घेणार आहोत. आता हे साखर आणि दूध जे आहे तर ते आपल्याला साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. साखर आपल्याला सतत हलवत राहायची आहे, म्हणजे ती पटकन वितळते. आता आपली साखर जी आहे तर ती वितळली आहे. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपण जे मोहन लावून ठेवलेलं पीठ होतं तर त्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण पिठामध्ये ओतून आपल्याला पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. दूध आणि साखर ओतल्यानंतर जर तुम्हाला पीठ थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही थोडा मैदा ॲड करू शकतात. परंतु आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे आणि थोडा वेळ आपण हे झाकून ठेवल्यानंतर रवा जो आहे तर तो छान फुलतो. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ जे आहे तर ते कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. 1 तासानंतर बघा, आपलं पीठ जे आहे तर ते अगदी मस्त असं भिजलेलं आहे आणि थोडंसं घट्टसर देखील झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे तर ते हाताने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामुळे ते थोडंसं मऊसूत होतं. किंवा थोडा वेळ तुम्ही हे पाट्यावर कुटून देखील घेऊ शकतात किंवा मिक्सरवर देखील हे फिरवून घेऊ शकतात. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जशी पोळी लाटायला सोपं जाईल तर त्या आकाराचे तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आता बघा, मी हा गोळा जो आहे तर तो व्यवस्थित पुन्हा मळून घेतला आहे. शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स याव्या यासाठी आपण 2 ट्रिक वापरणार आहोत. तर पहिल्या ट्रिकसाठी आपल्याला काय करायचं आहे की एक मध्यम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. त्यावरती थोडासा मैदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि तो सगळीकडे व्यवस्थित पसरवायचा आणि त्या पोळीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. आणि हा रोल असाच ठेवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लांबट आकाराचा आपल्याला हा रोल जो आहे तर तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. थोडासा आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे, खूप पातळ करायचा नाही. आता याच्या कडा ज्या आहेत तर त्या कट करून मी याला एकसारखा आकार देऊन घेतला आहे आणि चौकोनी आकारामध्ये मी छोटे छोटे शंकरपाळे कट करून घेणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करू शकतात. लेयर्स येण्यासाठी दुसरी जी पद्धत आहे तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक छोटी पोळी लाटून घ्यायची. त्यावरती मैदा घालायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पोळी जी आहे तर ती आपल्याला फोल्ड करून त्याला एक चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपण शंकरपाळी करताना फार पातळ पोळी लाटायची नाही, नाहीतर आपली शंकरपाळी जी आहे तर ती तेलात टाकल्यानंतर करपतात. म्हणून पोळी जी आहे ती थोडीशी जाडसरच ठेवायची, म्हणजे आपली शंकरपाळी तेलात सुटतही नाही आणि लेयर्स देखील त्याला खूप छान येतात. या पद्धतीने तुम्ही सगळी शंकरपाळी एकदाच बनवून आणि मग नंतर तेलात तळू शकतात, किंवा जमत असेल तर तुम्ही करून लगेच ती तेलामध्ये देखील तळू शकतात. आता आपण ही शंकरपाळी तळून घेऊ. त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला
थोडे थोडे शंकरपाळे घालून घ्यायचे आहे. शंकरपाळे तेलात घातल्यानंतर लगेच आपल्याला त्याला झारा लावायचा नाही. जमत असल्यास अगदी सावकाश आपल्याला चिमट्याने थोडीशी कढई या पद्धतीने हलवून घ्यायची आहे आणि थोडासा रंग बदलला की मग आपल्याला झाऱ्याने शंकरपाळी उलटपालट करायची आहे. शंकरपाळी तळताना तेल किंवा तूप तुम्ही जेही वापरत असाल तर ते व्यवस्थित गरम झालेलं असावं, नाहीतर आपली शंकरपाळी जी आहे तर ती खूप तेलकट होतात. झाऱ्याने एक सारखं हलवत मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. मोठ्या आचेवर आपल्याला शंकरपाळी तळायची नाही, नाहीतर ती वरतून काळपट होतात आणि आतून कच्चीच राहतात. तुम्ही बघू शकतात की आपली शंकरपाळी अगदी मस्त अशी तळल्या गेलेली आहेत. अगदी छान रंग आणि लेयर्स देखील आलेले आहेत. भरपूर साऱ्या लेयर्स आपल्या शंकरपाळ्यांना आलेल्या आहेत आणि अगदी बाजारात मिळतात तशीच खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी झालेली आहे. तुम्हाला देखील या दिवाळीला तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत असे शंकरपाळे बनवायचे असतील तर मी सांगितलेलं प्रमाण आणि ट्रिक वापरल्या तर नक्कीच तुमचे देखील शंकरपाळे 100% खुसखुशीतच होणार. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.